शरद पवार पक्षाचा ताबा घेतील या भीतीमुळं त्यांनी ही चाणाक्ष आणि चालाक केली. मित्र हो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यापासून दुःखापेक्षा राजकारणच अधिक झालं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडं खलनायक म्हणून पाहिलं जाऊ लागलं आहे. राजकारणातले विलन. अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी अजित पवार यांचा अपघात हा अपघात नाही तर तो एक घातपात आहे असू शकतो अशी शंका, असा संशय पुन्हा पुन्हा व्यक्त केला. काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले आणि एकूण या सगळ्या प्रकाराची चौकशी झालीच पाहिजे, वरिष्ठ पातळीवरून झाली पाहिजे आणि त्यातून सत्य बाहेर आलं पाहिजे असं त्यांच्याच नेत्यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर अत्यंत घाईघाईनं म्हणजे अगदी चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा सोहळा घाई गडबडीनं उरकण्यात आला. अर्थातच त्यामुळे मोठी टीका सुद्धा होते. हे सगळं करण्यामागं फक्त राजकीय खेळी होती, मोठा राजकीय डाव होता, हे सुद्धा काही आता लपून राहिलेलं नाही. यावर विरोधकांनी सुद्धा बरीच टीका केलेली आहे, काही आरोप सुद्धा झाले. अहो, सामान्य माणूस सुद्धा संतापला हो. आणि मग ही सगळी टीका झालेले, आरोप झालेले, हे सगळं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भोवती फिरताना दिसतंय. विरोधकांनी केलं, विरोधकांचं काय घेऊन बसायचं हो. महायुतीत असलेल्या शिंदे गटातल्या नेत्यांनी सुद्धा तोच सूर लावला ना. त्यामुळं राष्ट्रवादीचे 2 नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा टार्गेट होताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वीच अजित पवार यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराची मोठी फाईल आपल्याकडे आहे असं सांगून ती उघडी करण्याचा इशारा सुद्धा अगदी जाहीरपणे दिलेला होता आणि त्याचा संदर्भ सुद्धा या दुर्घटनेला जोडला जातोय. अजित पवार यांचा अपघात झालेला नाही, तो घातपात आहे, त्यामागं काही षडयंत्र आहे, अशा प्रकारचे आरोप अगदी पहिल्या दिवसापासून होत आहेत ना. म्हणजे हा निव्वळ अपघात असल्याचं शरद पवार यांनी स्वतः पुढे येऊन सांगितलं, पण तरी सुद्धा हे आरोप थांबलेले नाहीत. लोकांच्या मनातला संशय अजून हटलेला नाही. अहो, त्या रमेश पाटील आणि सुनील तटकरे यांच्यातला एक कथित फोन कॉल सुद्धा व्हायरल झाला, तुम्ही ऐकला असेल. अजित पवार यांचा तुम्ही मर्डर केला असं हे पाटील सुनील तटकरे यांना बोलताना आपल्याला ऐकायला मिळालं. काय एकूण काय तर अजित दादांच्या या संदर्भात सुनील तटकरे हे चोहोबाजूनी घेरले गेलेले आहेत. सुनेत्रा पवार यांचं शपथविधी घाईघाईनं उरकल्याचं जे काही राजकारण झालं त्यावर शिंदे गटातल्या नेत्यांनी उघडपणे आपला संताप व्यक्त केलेला आहे. त्यानंतर आता शिंदे गटातले ज्येष्ठ नेते रामदास कदम, त्यांनी तर सुनील तटकरे यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना शह देण्यासाठी घाईघाईनं सुनेत्रा पवार यांचा शपथविधी घडवून आणला असा आरोप विरोधकाकडून होतोय. आणि याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुद्धा सुनील तटकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले. अजितदादांना सुनील तटकरे यांनी संपवलं असल्याचं एक मोठं वक्तव्य त्यांनी केलं. माझ्या मुलाला राजकारण कारणातून संपवण्याचा जो प्रयत्न करतो तो काहीही करू शकतो, अशा प्रकारचं वक्तव्य करून या रामदास कदमांनी एक मोठी खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादी हे दोन्हीही पक्ष महायुतीचेच घटक पक्ष, तरी सुद्धा कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर हे आरोप केलेले आहेत, हे महत्वाचं आहे. अर्थातच यामुळं नव्या वादाला तोंड फुटू शकतं, फुटणारही आहे. रामदास कदम म्हणाले, अजितदादांच्या जाण्यानंतर शरद पवारांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी अत्यंत गलिच्छ लाजिरवाणं राजकारण केलं. दादांच्या चितीची राख सुद्धा अजून शांत झालेली नव्हती तोवर तटकरेंनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली. हिंदू संस्कृतीनुसार किमान 10 दिवस दुःखाचे पाळावे लागतात. त्यानंतर शपथविधी झाला असतं तर काय बिघडलं असतं. शरद पवार पक्षाचा ताबा घेतील या भीतीमुळं तटकरे यांनी ही चाणाक्ष आणि चालाक खेळी केल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे. ज्या माऊलीचं कुंकू आणि मंगळसूत्र गेलं त्याला सुतकही पाळू न देता मुंबईला आणून शपथविधी करायला लावणाऱ्या तटकरेंना
महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही असं सुद्धा ते म्हणाले. सुनील तटकरे यांनीच अजितदादांना संपवलं या विरोधकांच्या आरोपाला सुद्धा त्या रामदास कदम यांनी दुजोरा दिला आणि त्यांनी तेच म्हटलं की माझ्या मुलाला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करणारे हे तटकरे यांनी केलेला तो प्रयत्न, त्यामुळे तटकरे काहीही करू शकतात. ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम ते करत आहेत. बघा, सुनील तटकरे हे अजित पवारांची राष्ट्रवादी गिळंकृत करू पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी दुःखात असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची घाई केली. थोडं थांबलं तर मग दोन्ही राष्ट्रवादीची सूत्र शरद पवार यांच्याकडे जाण्याची भीती होती. म्हणूनच तटकरे यांनी अत्यंत गलिच्छ आणि घाणेरड राजकारण केल्याचे आरोप तर होतच आहेत. केवळ विरोधकांचेच नाही हो, शिंदे गटाच्या नेत्याकडून सुद्धा तेच आरोप तटकरे यांच्यावर केले गेलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी यावर अजून तरी आपलं काही मत व्यक्त केलेलं नाही. मग त्यामुळे त्यांचं याला समर्थन आहे म्हणायचं की नाही म्हणायचं तुम्ही ठरवा. पण तरी सुद्धा सुनील तटकरे यांनी कितीही आता खुलासे करायचा प्रयत्न केला, आपल्या कृतीचं समर्थन करण्याचा त्यांनी किती आठापिठा केला, तरी सुद्धा एक विलन म्हणजे एक खलनायक असा शिक्का त्यांच्यावर बसलेला आहे. अजितदादांच्या चितेवर त्यांनी आपल्या राजकारणाची पोळी भाजली आहे असं महाराष्ट्राचं सुद्धा मत बनलेलं आहे. कारण अजितदादांच्या निधनाच्या नंतर घाईघाईनं खेळले गेलेले राजकारणाचे क्रूर खेळ महाराष्ट्रातील सामान्य माणसाला मान्य नाहीत. मित्रहो, अर्थातच तुम्हाला सुद्धा हे मान्य असणार नाही. या सगळ्या गलिच्छ, घाणेरड्या, संधी साधू, सत्ता पिपासू, सत्तांध अशा राजकारणाबद्दल आणि या नेत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.